नमस्कार. मी आपली उषा चव्हाण. सांगायचं तात्पर्य असं की माझे मीडिया मित्र, माझे पत्रकार मित्र त्यांचे मी पहिले आभार मानते, कारण माझ्या बातमीला त्यांनी प्रसिद्धी व्यवस्थित दिली, लोकांपर्यंत पोहोचली. त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. आता दुसरी गोष्ट सांगायची अशी म्हणजे माझा जीवन गौरव पुरस्कार हा जो आहे तो मी आनंद आश्रम जे ठाण्याला आहे, आनंद दिघे यांचं, तिथे पूर्वी ते बसायचे आणि लोकांच्या तक्रारी घ्यायचे आणि तिथल्या तिथे ते न्याय द्यायचे. अशा ठिकाणी मी भावनिक दृष्ट्या मी दिनांक 17 मे 2026 ला जाणार आहे आणि माझं तक्रार पत्र तिथं देऊन, जीवन गौरव पुरस्कार पण देऊन मी तिथे माझ्या भावना व्यक्त करणार आहे. मला असं वाटतं की काही वर्षापूर्वी ज्यावेळेस शिवसेना पहिल्या प्रथम निवडून आली, पहिल्या प्रथम त्यावेळेस राज ठाकरे, छगन भुजबळ, स्मिता ठाकरे हे लोक होते त्यावेळेस. त्यामध्ये आमचं पण लुडबुड दादा कोंडके आणि मी, आम्ही प्रचारामध्ये भाग घ्यायचो. तिथे बाळासाहेबांचं खूप आमच्यावर प्रेम होतं, त्यामुळे आम्ही गल्ली बोळात जाऊन प्रचार करायचो. प्रचार करताना मला गंमत वाटायची, मी नवीन असल्यामुळे, पण दादा पण व्यवस्थित बोलायचे त्यांच्या स्टाईलने अगदी. आणि आम्ही असा प्रचार केला आणि निवडून आली शिवसेना. मी माझं काम करून मी पुण्याला यायची माझ्या घरी, काम संपलं की. पण बाळासाहेबांनी दादांना सांगितलं, मोठी सभा ते शिवाजी पार्कला घेणार होते निवडून आल्यानंतर. खूप आनंद झाला होता सगळ्यांना. आणि ते म्हणाले उषाला बोलून घे इकडे मुंबईला, आणि त्याप्रमाणे मी गेले. मग तिथे अरे बापरे म्हटलं, एवढी मोठी सभा, एवढे लोक बघून मी एकदम बुजल्यासारखी झाली. पण मला स्टेजवर त्यांनी सगळ्यांबरोबर जागा दिली होती आणि अचानक सांगितलं त्यांनी, आता उषा चव्हाण या 2 शब्द बोलतील. मी एवढी घाबरून गेले होते, तो फप करायला लागले होते. आणि नंतर काहीतरी डोक्यात प्रकाश पडला की नाही, आपल्याला असं जाता यायचं नाही. मी म्हटलं नमस्कार, मी सगळ्यांचे आभार मानते, मला खूप आनंद झाला शिवसेना झाली तर. पण मी जास्त वेळ का घेत नाही माहितीये का तुम्हाला? म्हटलं बाकीच्या लोकांना बोलायला वेळच मिळणार नाही. सगळ्यांनी लगेच टाळ्या वाजवल्या, पण एका शिवसैनिकाच्या लक्षात आलं होतं, नंतर बोलून दाखवलं मला, तुम्ही घाबरला होता. म्हटलं अरे म्हणजे काय, आयुष्यात पहिल्या प्रथम एवढ्या मोठ्या प्रोग्रामला मी गेले आणि बाळासाहेब वगैरे मोठमोठ्या व्यक्ती नावाजलेले तिथे बसलेल्या, त्यांच्या समोर मी की झाडकी पत्ती, आणि पहिला प्रथम तो चान्स मला मिळाला. सभा संपल्यानंतर बाळासाहेबांनी सगळ्यांबरोबर माझा परिचय करून दिला, कारण जरा बुजरी आहे म्हणाले, जरा थोडीशी. त्यामध्ये सगळ्यांचा परिचय करून देता देता आनंद दिघे यांचा पण परिचय करून दिला. दिघ्यांची खूप स्तुती केली त्यांनी माझ्यासमोर. असं एक वेळेस अनेकदा दादांच्या बरोबर, अशा 2 वेळा त्यांना मी भेटलेली आहे, दिघे साहेबांना. त्यानंतर एवढ्या वर्षानंतर आज मला बोलायचं ते म्हणजे चान्स मिळाला. काही का असेना, काही अडचणी येतात माणसाच्या, जातात पण निघून. पण आज मला आनंद का होतो माहितीये का? माझी तक्रार घेऊन मी दिघ्यांच्या आनंद आश्रमामध्ये मी जाते. तिथे की बसून दिघे साहेब तक्रारी घ्यायचे लोकांच्या आणि तिथे निवारण करायचे, म्हणजे की काय प्रॉब्लेम असेल ते सोडवायचे तिथे. तर अशा ठिकाणी मला एक मन सांगतंय की तिथे जायला पाहिजे, आणि त्याप्रमाणे मी 17 मे 2026 ला जाते. तर सांगायचं तात्पर्य काय की माझ्या मुलाने कायदेशीर एक लिहून काहीतरी दिलेलं आहे, मी आपल्यासमोर मी वाचते. खरंच बोलायची इच्छा आहे, पण तरी सुद्धा आहे ना, माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशात माझा मुलगा हृदयनाथ दत्तात्रय कडू देशमुख मालक म्हणून स्पष्ट उल्लेख असताना, TDR अर्जदार असताना आणि मालमत्तेची कोणतीही वाटणी झालेली नसताना देखील आमच्या कुटुंबियांचे मालकी हक्क
डावलून संपूर्ण TDR बिल्डर कंपनीच्या घशात घालण्यात आला. एका शिवसैनिकाच्या या पाठीत खंजीर खुपसून फायद्यासाठी वळवण्याचे गंभीर पाप महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने केलेले आहे. म्हणूनच मी दिनांक 17 मे 2026 रोजी ठाणे येथील आनंद आश्रम येथे जाऊन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेजी यांच्या हस्ते मला प्रदान करण्यात आलेले दिनांक 22 फेब्रुवारी 2024 ला जीवन गौरव पुरस्कार माननीय स्वर्गीय आनंद दिघे यांच्या आनंद आश्रम ठाणे साहेबांच्या स्मृती पुढे तक्रार अर्जासहित समर्पित करणार आहे. तसेच माझ्यावर व माझ्या कुटुंबियावर झालेल्या अन्यायाबाबत तक्रार अर्ज कैलासवासी आनंद दिघे साहेब यांच्याकडे सादर करणार आहे. आज मनातून एकच भावना येते, जर आनंद दिघे साहेब हयात असते तर कदाचित एका मराठी ज्येष्ठ कलाकार स्त्रीवर असा अन्याय झाला नसता. तर माझ्या भावना तर तुम्हाला काही सांगायला नको. एवढी वर्ष मी कुठे गेले नाही, काय नाही. आणि ज्यावेळेस आपण एवढा खर्च करून एवढे लाखामध्ये पैसे लावून सुद्धा न्याय मिळाला असताना सुद्धा असे भ्रष्ट अधिकारी असतात, त्यांना चांगला धडा शिकवायला पाहिजे यांनी माननीय शिंदे साहेबांनी. जाब विचारायला पाहिजे. कोर्ट कचऱ्या तर माझ्या चालू आहे, मी त्यांच्याकडून पण येते, पण यांनी जो गुन्हा केलाय, मी स्वतःला पण सामान्य समजते, परंतु माझ्याही पेक्षा ज्यांच्याकडे पैसे नाहीत, कोर्ट कचऱ्या करायला नाही, अशा लोकांना यांनी त्रास दिला तर त्यांनी काय करायचं? ते खूप मोठं दुःख वाटतं. मला एवढा ह्या वयामध्ये माझं रनिंग 79 चालू आहे, काय मी अमृत पिऊन आले नाहीये. अशा ह्या वयात ह्या लोकांनी मला त्रास द्यावाय ना, हे माझं दुर्दैव आहे, माझ्या कलेचं दुर्दैव आहे. असं पण कलाकार असतो ना, संवेदनशील असतो, तो सहन करायची त्याच्या अंगात ताकद असते, कारण सगळ्या बाजूने त्याने अभिनय केलेला असतो आयुष्यामध्ये. चांगल्या वाईट घटना घडत असतात त्याच्याबरोबर, परंतु असं वाटतं ना, असं नको व्हायला. माझ्या सरस्वतीचा हा अपमान आहे, माझ्या कलेचा अपमान आहे. म्हणून मी जीवन गौरव पुरस्कार तिथं देणार आहे आणि माझी तक्रार तिथं मी लिहून देणार आहे. ती तक्रार पोचेल त्यांच्यापर्यंत असं मला वाटतं. जय हिंद, जय महाराष्ट्र.